मीच सांगितली त्याला. का? आज उपवास आहे माझा. शोभे तू आणि उपवास? हा. शोभे कशाला करतेस ही नको ती थेर? अगं झेपणार आहे का तुला? उगाच आजारी पडलीस तर? मला उपवास करावासा वाटला, मी केला. अगं पण मध्येच काय उपवासाचं? आणि कोणासाठी करतेस उपवास? मास्टर डे साठी? हो, मी माझ्या नवऱ्यासाठी उपवास करते. तुला काय प्रॉब्लेम आहे? शोभा, आणखी खिचडी आणू? हा. कर, तुला काय वाटतेल ते कर. सांगितलेलं ऐकायचं नाही आणि मग बसायचं डोकं धरून. शोभा, सासूबाई का गेल्या? मी त्यांच्यासाठी दुसरं काहीतरी बनवलं जाऊ असतं. दे, तू नको दे, लक्ष दे. तू दे खिचडी दे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. काहीतरी चटपटीत खायला कर ना, भूक लागली. शोभा, उपासाला चालत नाही असं चटपटीत खाणं. हो का? हो. बरं ठीक आहे, राहू दे. तू जा, तुझं काम कर. हो. भूक लागली. काय वहिनी? आम्ही ऐकलं ते खरंय का? हा? काय ग? आहो, तुम्ही उपवास धरलाय. हा मग? आज सूर्य पश्चिमेकडे उगवलेला दिसतोय. अहो तसं नाही वहिनी, तुम्हाला सवय नाही ना म्हणून विचारलं. पण वहिनी, उपवास पूर्ण करा. नाही म्हणजे उपवास तुटला तर चांगलं नसतं, आपल्यालाच त्रास होतो, नाही का अंजू? हा? हा, हा, हा. वहिनी, आहो, माझी मैत्रीण आहे ना, तिने पण तुमच्यासारखा पहिल्यांदाच उपवास ठेवला. मग कडाकीची भूक लागली म्हणून मध्येच सोडला. खाल्ले ना वडे. मग मग काय, सतत 3 दिवस पोटात दुखत होत. काय सांगतेस का अंजू? नाही, पण आपल्या शोभा वहिनी असं काही करणार नाही. भानूनी पण उपवास धरलाय, मग तिच्या मालकिणीला पण धरावाच लागेल की नाही? हा? हो, मी माझा उपवास पूर्ण करणं. हा वहिनी, तुम्ही करा पूर्ण उपवास. हे बघा, उपवास सोडताना नऊवारी नेसायची असते आणि सफेद फुलं व्हायची असतात. चाफ्याची असतील तर अजून उत्तम. अगं बाई, मला संध्याकाळी नऊवारी नेसायची, तयारी करायची वहिनी. हा, येतो वहिनी. अगे भाने, कांदा भजी करतेस का कांद्याचं पीक काढतेस? आटप की लवकर. वय होतायच. अगं लवकर आटप ग भजी, मला भूक लागलीये. काय चाललंय तुझं? खिचडी देत होते, खाल्लीच नाही, आणि आता भूक लागली करते. त्या मास्टरला माहितीये ना मला खिचडी आवडत नाही ते, तरी केली मुद्दाम. ते उपास तापास होतात ग, पण त्या उपास तापासात माझं मरण होतं त्याचं काय? पोटात आग पडली आता माझ्या. अगं ए भाने, झाली की नाही कांदा भजी? हा, झाले. आण. अगं कांदा भजी करत होतीस ना? वय वडा आला. वडा आला? नाही तुझ्या आकाशात पडला का काय? नाही, आला नाही. वडे केले, कांदे संपले होते ना म्हणून मी वडे केले. बरं आणि इकडे. सोबत तुम्हाला बी वडे आवडतात ना, मी देऊ तुम्हाला?
नाही नको मला वडा नाही उपवास आहे ना माझा उपवासाला वडा नाही चालत. बर ठेव तिकडे. मी तुझ्याशी काहीतरी बोलायला तू कसले वडे खातेस? अगं मला भूक लागली आहे, खाऊ दे. थांब आधी मी तुला काय विचारते बघ. तुझ्याकडे नऊवारी आहे? नऊवारी कशाला? मला नेसायची सांग ना तू. नाही माझ्याकडे नाहीये, मी दिले भांडेवालीला. काय ग तू आई? आता त्याच्यासाठी उपवास करतेस त्याला सांग की आणायला. मोहनालाच फोन करून सांगावं लागणार. खा वडे खा. मला भूक लागली जा. आता तो मास्टरडे आणेल 100-150 रुपयाची नऊवारी. उपवास करते त्याच्यासाठी. भानू काय छान दिसते तुझ्या साडीत. अगं बाई पदर पण मस्त आहे. कलर मस्त दिसतोय का भानू तुला? केवढ्याला घेतलीस? विकत नाही घेतली, माझ्याकडे होती. चांगल्या दिवसासाठी ठेवली होती. आता आज उपास आहे ना म्हणून मी नेसली. मी राहुलला सांगणार आहे मला पण अशीच नऊवार पाहिजे. मी पण यांना सांगते, आत्ताच सांगते. मोन्या अंजली आणि माधुरी तर माझ्याकडे बघतच बसतील बघ. मी एक काम करते त्या दोघींना आधी साडी दाखवून येते. हा? शुभा पण पूजा पूजा आल्यावर करते ना. तू तयारी करून ठेव मग आल्यावर जेऊया पण एकत्र. हा आली. अंजय माधुरी अंजय माधुरी कशी दिसते मी? छान आहे ना साडी? आमच्या यांनी आणली. वहिनी तुमच्याकडे पण सेम साडी आहे? सेम? अगं दुकानात एकच साडी होती. अशी साडी ना दुसरीकडे कुठेच मिळणार नाही. वहिनी भानूकडे पण सेम साडी आहे. सेम टू सेम. बघितलं वहिनी भानूने आधी साडी घातली. सेम टू सेम. आणि बघा कशी खुलून पण दिसते तिच्यावर. शोभा नेमकं काय झालं सांगशील का? प्रश्न साडीचा नाहीये शोभा, तुझ्या मनात आलेल्या संशयाचा आहे. आणि तो संशय असाच राहिला ना शोभा तर फक्त गैरसमज वाढत जातील. माझा कोणताही गैरसमज झालेला नाही. मग भानूनं कामावरून का काढून टाकलं शोभा? मला माहितीये शोभा तुझ्या जागी दुसरी कोणीही बाई असती तरी हिने हेच केलं असतं. चूक तुझी नाहीये, चूक माझी आहे. मी नाही तुझा विश्वास मिळवू शकलो. आणि साडीचं म्हणशील तर शोभा शपथ घेऊन सांगतो मी ती साडी भानूला दिली नाही. तो केवळ योगायोग आहे शोभा. अगर भानूच काय माझ्या आयुष्यात तुझी जागा दुसरं कोणीच घेऊ शकत नाही. तुझी इतकी सवय झाली ना शोभा की तू नसशील तर जगणं मुश्किल होईल मला. नाही शोभा तुला काही करायची गरज नाही. तुला अजिबात बदलण्याची गरज नाही. तू आहेस ना तशीच मला आवडते आणि कायम तशीच आवडत राहशील. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.